शिरूर रानपाळ तालुक्यात पंचायत समितीसाठी 46 तर जिल्हा परिषदेसाठी 32 उमेदवारी अर्ज दाखल। तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड। केजे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे। मी आहे मारुती गुंडिले नळगीरकर। लातूर जिल्ह्यातील शिरूर रानपाळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला। शिरूर रानपाळ तालुक्यात 191 अर्जाची विक्री करण्यात आली असून बुधवार दिनांक 21 जानेवारी रोजी पंचायत समितीच्या 4 गणासाठी 46 तर जिल्हा परिषदेच्या 2 गटासाठी 32 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत। साकोळ जिल्हा परिषद गट अनुसूचित जाती पुरुष राखीव तर येरोळ जिल्हा परिषद गट अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे। तर शिरूर रानपाळ पंचायत समिती सभापती पद सर्वसाधारण पुरुष राखीव असल्याने साकोळ पंचायत समिती अनुसूचित जाती महिला, येरोळ पंचायत समिती नामाप्र महिला, हिप्पळगाव पंचायत समिती सर्वसाधारण पुरुष तर हिसामाबाद पंचायत समिती सर्वसाधारण पुरुष राखीव ठेवण्यात आले आहे। तालुक्यात 2 जिल्हा परिषद गट असून साकोळ जिल्हा परिषद गटासाठी 18 तर येरोळ जिल्हा परिषद गटासाठी 14 असे एकूण 32 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत। तर पंचायत समिती साकोळ 9, पंचायत समिती येरोळ 7, हिप्पळगाव पंचायत समिती 18, हिसामाबाद पंचायत समिती 12 असे एकूण 46 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी माननीय अहिल्या गठाळ व सहाय्यक निवडणूक अधिकारी माननीय भगवान गवळी यांनी दिले आहे। तसेच 22 जानेवारी रोजी अर्जाची छाननी करण्यात येणार असून 27 जानेवारीला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असणारच तर याच दिवशी मतदान चिन्ह वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आमचे प्रतिनिधी गणेश कांबळे यांनी दिली आहे। दिनांक 5 फेब्रुवारी दिवशी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असल्याचेही सांगण्यात आले आहे। शिरूर रानपाळ तालुका प्रतिनिधी गणेश कांबळेसह केजे न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी। व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।